पहिल्या चेंडूवर घेतलेला आहे, मात्र समाचार चेंडू गेला आर पार सीमा पार असा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चला स्पीडअप करा, वेळ आपल्याकडे वेळ कमी आहे. चला प्रफुल्ल याचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आपटला आणि त्या चेंडूचा वेध घेतलेला आहे. पाहूया उत्कृष्ट असा झेल आणि जावं लागेल. करण डेपे. चला प्रफुल्ल याचा तिसरा चेंडू आणि मारा करेल तर करण. नो, पंचांचा इशारा नो. पुढचा बॉल मात्र फ्री हिट असेल. चला प्रफुल्ल याचा पुढचा चेंडू, पाहूया कॅच होत आहे का नाही. कॅच मात्र ड्रॉप झालं. एक दरम्यान एक धाव, फ्री हिटच्या बॉलवर एकच धाव मिळाली. एक धाव ना. संघाची मात्र धावसंख्या आहे ती 8 या आकड्यावर. पाहूया प्रफुल्लचा पुढचा चेंडू थोडंसं ऑफ साईडला कटवलं आहे. बघूया, एक धाव पूर्ण केले आणि एकच धावावर समाधान मानावं लागत आहे ते सौरभला. चेंडू चार बॉल झालेत. पाचवा चेंडू घेऊन प्रफुल्ल. पाहूया, तदनंतर करणने मात्र एक धाव घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण. पाहूया तिसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का नाही. 2 धावावर समाधान मानावं लागते करणला. त्याचबरोबर संघाची वाढती धावसंख्या आहे ती म्हणजे 11. शेवटचा चेंडू प्रफुल्लचा. पाहूया करणसाठी असणार आहे आणि हा मात्र डॉट बॉल प्रफुल्लचा. रुपेश. पाहूया, रुपेश आपल्या संघातील दुसरं षटक आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन सज्ज आहे.
कृपया वेळ घालवू नका. विनंती असेल. रुपेशचा पहिला चेंडू, चांगला असा चेंडू, रुपेशचा डॉट बॉल. पाहूया. ओ हो हो, खरोखरच चांगला चेंडू. परत एकदा डॉट बॉलची सांगता इथे मैदानामध्ये होत असतानाच 11 धावांवर मात्र संघाला स्थिरावून ठेवलेला आहे ते. आणि 2 डॉट बॉल आहेत त्याच्यामध्ये. पाहूया. पंच अंपायर विवेक नाडकर यांना नो बॉलचा इशारा. पुढचा चेंडू मात्र असणार आहे तो फ्री हिटचा. हो, पुढचा चेंडू आहे फ्री हिटचा. पाहूया फ्री हिटचा किती फायदा घेत आहेत ते. आणि खरोखर फ्री हिटचा फायदा घेतलेला आहे आणि चेंडू मात्र गेलेला आहे तो आर पार सीमा पार. दर्जेदार षटकार. घेतलेला आहे तो म्हणजे फ्री हिटच्या बॉलचा. संघाची जी धावसंख्या आहे ती पोचलेली आहे 20 या दुहेरी अंकावर. पाहूया रुपेश यांचा पुढचा चेंडू. चांगलासा चेंडू म्हणता येईल. डॉट बॉल. एक षटकार आल्याच्या नंतर स्वतःला सावरलंय आणि एक आपला संघाला विजय प्राप्त करण्यासाठी डॉट बॉलची सांगता रुपेशच्या माध्यमातून झालेलं आहे. पाहूया रुपेशांचा पुढचा चेंडू असणार आहे ते म्हणजे. पाहूया. चेंडू तर हवाई सफारी केलेला आहे आणि हा मात्र जाणार आहे तो षटकार. उत्तुंग असा षटकार. आणि शेवटचा चेंडू घेण्यात म्हणजे रुपेश आणि मारा करणार तो सौरभ. पुन्हा एकदा बॅक टू बॅक असा हा षटकार. जास्त पण चल. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा जमा झालेल्या आहेत. त्या म्हणजे 16च्या सरासरीने. आणि तिसरं षटक घेऊन येत आहे ते म्हणजे सोयम. पाहूया सोयमचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर हल्ला करण्याच्या प्रयत्नामध्ये असतानाच इथे मात्र सोयमने स्वतः फील्ड करून चेंडू हलवला आणि एकच धावावर समाधान मानावं लागत आहे ते म्हणजे करणला. सौरभ मारा करेल. ओहो, चांगला असा कॅच ड्रॉप झाला आणि चेंडू मात्र जात आहे तो आरपार सीमा पार म्हणजे येणार आहे तो दर चौकार. पुढचा चेंडू मात्र असणार आहे तो फ्री हिटचा.
संघाची धावसंख्या 38. स्वयंला काहीतरी करावं लागेल आपल्या संघासाठी. चांगलं चेंडू हाताळावे लागतील. कंजूस मारा करावा लागेल आणि तोच कंजूस मारा स्वयंने केलेला आहे. आपला संघ जर विजयी करायचा असेल तर स्वयंला कंजूस मारा करावा लागेल. आत्ता मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया कॅच होते आणि नाही. आरपार सीमापार दर्जेदार षटकार. आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. तुम्हाला काय बोलायचं आहे ते पाहूया. स्वयंचा पुढचा चेंडू हा सुद्धा मसट आहे. आरपार सीमापार दर्जेदार षटकार. तो काढीजे बरोबर माघारी. आणि सई 11 आपण पुढच्या मॅच साठी टॉच उडवण्यासाठी यायचं आहे. तिथे पण आहे इकडे आहे. प्रकाश वाडवलला बोला. प्रकाश वाडवलला नाही ग्रामस्थांमधून आता हे काय आणि अविनाश भोर. कमी कमी आहे. समर्थ 11 वर्सेस सई 11 पुढचा होणारा सामना. मी नरेश नाडकर यांना आमंत्रित करेल या टॉस साठी. आपला शुभ हस्ते आपण टॉच करायचा आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेच टॉच बॉक्स मध्ये यायचा आहे. सई 11 वर्सेस समर्थ 11 हा सामना होणार आहे आता. कॉइन द्या इकडे. हॅलो हॅलो. चला दोन्ही कर्णधार यायचा आहे. सई 11 वर्सेस समर्थ 11 होणारा सामना आहे पुढचा. हा बोला. कॉइन दिला. कोर सांगू का? 50 51 चेस करायचे आहेत आपल्याला. 11. अरे चला दोन्ही कर्णधार लवकर. हा. नाही त्यांना चान्स आहे. आपण जिंकलं तर तिघांना पण चान्स आहे त्यांना पण. 2 हारले. सुमित पण 2 हारलाय. हा आवेद आपल्याशी जिंकला मग तिघांचं हे होईल म्हणून ते जिंकलंच. बघू आता सांग बघा नाही. चला आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आणि आमचे स्नेही नरेशजी नाडकर यांच्या शुभ हस्ते या शुभ सामन्याचं नाणेफेक होत आहे. टॉच विन कोण? समर्थ 11 टॉच विन. आणि काय घेतलंय? फिल्डिंग लिहून ठेवा. आतापर्यंत जे समर्थ 11 चे टॉस झाले ते समर्थ 11 चेच टॉस जिंकले गेलेले आहेत. समीकरण आहे बघा. आपण नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेस पाहिल्या जिथं रोहित शर्माने एकही टॉस जिंकला नाही पण सगळ्या मॅचेस जिंकल्या. इकडे उलट आहे. समर्थ 11 मात्र प्रत्येकाला टॉस जिंकतोय आणि मॅचेस मात्र हारत चाललेला आहे. मित्रांनो काहीतरी बदल करावा लागेल. आपल्याला जर मॅचवर पकड करायची असेल तर बदल करावा लागेल. चला जाऊया मैदानाकडे.
प्रथमेश उर्फ मेंडिस पहिल्या षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. पाहूया पाहूया कॅच होत आहे का नाही. कॅच मात्र ड्रॉप झालेले आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा पूर्ण. खरोखरच स्वयंला जीवदान भेटलंय. या संधीचं सोनं स्वयं करणार का? करावं लागेल. कारण का मगाशी आपण जी मॅच पाहिली त्या मॅचमध्ये यशला जीवदान भेटल्यानंतर यशने त्या जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतला होता. आता पाहूया स्वयं त्याचा फायदा घेत आहे का. मेंडेस यांचा पुढचा चेंडू स्वयंसाठी असणार आहे. इथे मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर. वाईट चेंडू. अवांतर धावसंख्येत मात्र वाढ होणार आहे. प्रथमेशचा तिसरा चेंडू मारा करेल तर स्वयं. पुन्हा एकदा वाईट चेंडू प्रथमेशचा. प्रथमेश काहीसे मला असं वाटतंय थकलेलं वाटलं. जरा एनर्जी जरा त्यांची कमी झाल्यासारखी वाटते मला. वीस पावलाचा रनअप आहे त्यांचा. पाहूया स्वयंच्या बॅटतून निघालेला असा हा दर्जेदार षटकार. कार मात्र पोचला ते 10 या आकड्यावर. पाहूया प्रथमेशचा खूपच मोठा रनअप आहे. 20 पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र परत पंच विवेक नाडकर दोन्ही हात समांतर. चेंडू येत आहे तो म्हणजे वाईट. पाहूया प्रथमेश पुन्हा एकदा सज्ज. मारा करत स्वयं. चांगलं ऑफसाईडला कटवलं चेंडू. पाहूया एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात आहेत का नाही. एकाच धाव समाधान मानावं लागलाय ते म्हणजे स्वयंला. पाहूया प्रथमेश टू रवी आवाज. पाहूया. हो चांगलासा कलवट टाकलेला चेंडू प्रथमेशाचा. रवीला काही समजलं नाही. इथे मात्र डॉट बॉलची सांगता. धावसंख्या मात्र स्थिरावते 12. चला प्रथमेश टू रवी. आत्ता मात्र रवीच्या बॅटमध्ये आलेला हा फटका मात्र फसलाय. टिपला झेल आणि संपला रवीचा खेळ. रवीला जावं लागेल. सुमधुर आवाजाची खाण म्हणजे नीटच डीजे रेपोली. कोण सतीश वाडवल. ते प्रथमेशचा भाऊ ना. प्रथमेश टू सतीश दोन भाऊ. पाहूया पहिल्या षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आलेल ते म्हणजे 12. पुढचे षटक हाताळण्यासाठी येत आहेत ते म्हणजे करण.
चला पंचाने विनंती असेल अजून सामने खेळवायचे आहेत. पाहूया करण टू स्वयं. करणने चांगला असा टाकलेला चेंडू तो काही स्वयंला समजला नाही. संघाची धावसंख्या मात्र स्थिर होते. स्वयंला आक्रमण करावा लागेल आणि पाहूया काय होत आहे ते. कॅच मस्त आउट कॅच. इथे मात्र किती धावा मिळत आहेत. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे 20. सहा चेंडू आणि 31 धावांचं मोठं विशाळ असं डोंगर पार करायचं आहे. काहीसं आव्हान म्हणता येईल. 7 चेंडू आणि 31 धावा. मला असं वाटतं 6 चेंडू 31 धावा काहीसं अवघड आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. आपल्याला बघा पहिल्याच बॉलला मला असं वाटतं जोरदाराचा उत्तुंग असा फटका आणि एकच धावावर समाधान मानावं लागले ते म्हणजे क्रिकेटमध्ये मित्रांनो काही होऊ शकतो. आपण युवराज सिंगचे 6 बॉल 6 षटकार बघितलेले आहेत, त्याचे आपण साक्षीदार आहोत. पाहूया पुढचा चेंडू घेऊन. आत्ता मात्र एकच धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये असणारच, कारण का काहीसा संघ आपण पराभूत होण्याच्या मार्गावर आहोत असं दोन्ही बॅटर्सच्या मनामध्ये आलं असावं. वाईट चेंडू. पंच विवेक नाडकर यांचे दोन्ही हात समांतर. संघाची धावसंख्या मात्र झाली ती म्हणजे 23. पुन्हा एकदा वाईट बॉल. सौरभला मात्र वाईट चेंडूची हॅट्रिक करायची आहे की काय काय माहिती नाही. चांगलासा चेंडूमध्ये बदल केला, एक धाव घेतली. 4 धावा.
पाहूया सौरभ याचा पुढचा चेंडू. चेंडू मात्र गेलाय गगन भरारीमध्ये. पाहूया किती धावा मिळणार. कॅच मात्र तिथे एक सकाळपासून एक सुद्धा कॅच घेतली गेली नाही. ती घेतली होती फक्त करण जांभरे यांनी घेतली होती. त्याच्यानंतर सर्व कॅच तिथे ड्रॉप झालेले आहेत. सौरभ पाहूया सौरभचा पुढचा चेंडू. पाहूया इथे कॅच मारतात का नाही. इथे सुद्धा कॅच ड्रॉप झालेला आहे. मित्रांनो एक एक दोन दोन धावा घेऊन काही फरक पडणार नाही. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या बॉलला मात्र समाचार घेऊन 6 धावा